हाय हॅलो नमस्कार. गावाकडची रेश्मा या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. तर बघा, आप्पे पात्रामध्ये अशी साखर टाकून आपल्याला लहान मुलांच्या अगदी आवडीचा असा एक पदार्थ तयार करायचा आहे. म्हणजेच पाडव्याला लागणारी मिठाई तयार करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आप्पे पात्रामध्ये साखर टाकून घेतली आहे. तर तुम्ही म्हणाल, अशी आप्पे पात्रामध्ये साखर टाकून असा कोणता पदार्थ तयार होणार आहे? तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघावा लागेल. तर तुम्ही पाहू शकता, हा पदार्थ तयार करण्यासाठी, ही मिठाई तयार करण्यासाठी कट्ट्यावर किती पसारा झाला आहे आणि हा पसाराच आवरून अशा प्रकारची मी मिठाई तयार केली आहे. तर अगदी साधी सोपी अशी ही मिठाई तयार केली आहे आणि आत्ता ही पाडव्याच्या वेळेला आपल्याला ही वापरता येणार आहे. पाडव्याच्या वेळेला आपण जी गुढीला बांधण्यासाठी साखराचे खडे जे वापरतो तेच आपण घरामध्ये तयार करू शकतो. अगदी 1-1.5 वाटीमध्येच भरपूर असे साखरे हे तयार होतात. तर तुम्हीही अशा प्रकारे नक्की करून बघा. अगदी करायलाही सोपे आहेत आणि तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे घरामध्येच छान असे साखरे हे आपल्याला तयार करता येतात. तर त्यासाठी बघा, साखर ही आप्पे पात्रामध्ये टाकून ती गॅसवर ठेवायची का त्याचा पाक तयार करून त्याचे हे साखरे तयार करायचे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हीही अशा प्रकारची मिठाई नक्की घरामध्ये तयार करा. तर बघा, यासाठी घरामध्ये जी साखर असते ना, तीच आपल्याला वापरायची आहे. त्यासाठी बघा, तुमच्या घरामध्ये जर आप्पे पात्र नसेल तर वाटीही वापरू शकता. छोट्या छोट्या वाट्यामध्ये तूप लावून अशा प्रकारे दोरा टाकून घेऊ शकता. तर आप्पे पात्रामध्ये ह्या वाट्या व्यवस्थित तयार होतात. त्यासाठी आप्पे पात्राच्या वाट्यामध्ये मी असं तूप लावून घेतलं. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल लावलं तरी चालेल. तूप लावल्याने साखरेच्या वाटी अगदी सहजपणे निघतात. आणि हे साखरेचे खडे तयार करण्यासाठी आपल्याला असा जाड असा दोरा घ्यायचा आहे. जर पातळ दोरा असेल तर तो डबलमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे. तर आप्पे पात्राच्या मापाने आपल्याला असा एक दोरा कट करून घ्यायचा आहे आणि तो आप्पे पात्रामध्ये असा खोलगट वाट्यामध्ये पसरून ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मीही असा जाडसा दोरा डबलमध्ये घेतला आहे आणि तो आप्पे पात्रामध्ये असा मधोमध ठेवून प्रेस करून असा एकसारखा ठेवला आहे. त्यामुळे जर आपण ह्याच्यावर मिश्रण ओतलं तर ते बरोबर मधोमध जाईल आणि धागा हा साखरेला व्यवस्थित असा घट्ट धरून राहील. तर अगदी साध्या सोप्या, करायलाही अगदी सहजपणे कोणीही करेल अशा ह्या साखरे आपण घरामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी बघा, गॅस पेटवून त्याच्यावर अशी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये आपल्याला वाटीभर साखर टाकायची आहे आणि वाटीभर साखर एक साखरेची गाठी तयार करण्यासाठी पुरेशी आहे. पण मला जास्ती घरामध्ये खाण्यासाठी ही जादा तयार करायच्या होत्या, म्हणून मी 1.5 वाटी एवढी साखर घेतली आहे. आणि त्यानंतर बघा, ह्या साखरेमध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर बघा, ह्याचा असा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि याचा पाक कसा तयार करायचा आहे तो या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि साखरेच्या गाठी विकत न आणता घरामध्येच असे साखरेच्या गाठी नक्की तयार करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कशा केल्या आहेत तेही नक्की सांगा. आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा आहे. साखर अशी या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि हा पाक तयार करताना आपल्याला कोणत्या वस्तू वापरायच्या आहे तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी बघा, 1 चमचा असं दूध आपल्याला या पाकामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या गाठी या पांढऱ्या होतात, काळपट होत नाहीत. त्यानंतर बघा, हे दूध त्या पाकामध्ये एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे पाकावर असा साखरेमधील मळीचा थर जमा होतो. तर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे हा थर आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामुळे साखरेचे गाठी ह्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि त्या अशा काळपट होत नाहीत. पाकावर वर तरंगणारा हा काळपट जो थर होता तो एका वाटीमध्ये मी काढून घेतला आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा आहे. कढईमध्ये पाक तयार झालाय की नाही हे करण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला घट्ट असा पाक तयार करायचा आहे.
पाण्यामध्ये या पाकाच्या गाठी तयार झाल्या पाहिजेत आणि तो एकसारखा असा घट्ट तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे पाक झाल्यानंतर आपल्याला आप्पेपात्रामध्ये हा पाक ओतून काढायचा आहे. त्यासाठी पळीच्या चमच्याने आपल्याला हा पाक आप्पेपात्रामध्ये असा ओतून घ्यायचा आहे. हा सर्व पाक आपल्याला आप्पेपात्रामध्ये ओतून काढायचा आहे आणि ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. नाहीतर हा पाक घट्ट व्हायला लागतो. त्यासाठी पटपट आपल्याला हा आप्पेपात्रामधील वाट्यामध्ये ओतून काढायचा आहे. पाडव्याच्या दिवशी या साखरेच्या गाठींना खूप महत्त्व असते. मार्केटमध्ये आपल्याला मिळतात, पण घरी केलेल्याचा काही आनंद वेगळाच असतो. आणि तुम्हीही अशा प्रकारच्या साखरेच्या गाठी एकदा नक्की ट्राय करा आणि स्वतःच्या हाताने अशा साखरेच्या गाठी तयार करून त्या गुढीला उभारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा. तर बघा, आपल्याला हे एक 10 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे. तर बघा, थोड्या वेळाने हा पाक घट्ट व्हायला लागतो आणि ह्याची साखर तयार होते. त्यासाठी बघा, मी या साखरेच्या पाकामध्ये थोडासा पिवळा कलर असा टाकलेला आहे. हा पाक बघा असा घट्ट तयार व्हायला लागलेला आहे आणि ह्याची साखर तयार व्हायला लागली आहे. अगदी त्याचे क्रिस्टल तयार व्हायला लागले आहेत आणि हेच आपल्याला वितळवून घेऊन नंतर ह्याचा पाक तयार करून आपल्याला अशा साखरेच्या गाठी तयार करता येतात. जर तुमच्याकडून चुकून अशा साखरेचा पाक पुढे गेला तर किंवा ओतताना उशीर झाला तर अशा प्रकारे तुम्ही नंतर गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला त्याच्या गाठी तयार करून घ्यायच्या आहेत. माझ्याकडूनही जरा उशीर झाल्यानंतर अशा प्रकारे बघा पाक असा घट्ट तयार झाला होता. मग त्यानंतर मी डबल गॅसवर ठेवून अशा प्रकारे त्याच्यानंतर पिवळ्या कलरच्या गाठी तयार करून घेतल्या. त्यासाठी बघा अशा साखरेच्या गाठी तयार झालेल्या त्या अगोदर फोडून घ्यायच्या आणि मग त्यानंतर बघा आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर केली तरी चालेल. जास्त मोठ्या गॅसवर हाय फ्लेमवर ही प्रोसेस आपल्याला करायची नाही. नाहीतर पाक पुढे तर जातो किंवा तो पाक कढईला चिकटून राहतो. त्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये मी 1 चमचा खायचा सोडा टाकला आहे. सोडा टाकल्याने पाक हा पुढे जात नाही आणि आपल्याला करायलाही वेळ मिळतो. त्यासाठी बघा 1 चमचा असा ह्याच्यामध्ये सोडा टाकून घेतला आहे. त्यानंतर बघा आपल्याला हे मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मी ह्याच्याही अशा छान अशा येलो कलरच्या गाठी तयार करून घेतल्या. त्यासाठी ट्रेला असं तूप लावून त्याच्यामध्ये असे धागे सोडून घेतले आणि त्यानंतर चमच्याने त्याच्यावर हा पाक ओतला आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या गाठी तयार करून घेतल्या. ह्याही गाठी खूप छान झाल्या होत्या. जर तुमच्याकडून चुकून पाक हा पुढे गेला किंवा करायला वेळ झाला तर तुम्ही अशा प्रकारेही डबल ह्याचा पाक तयार करून अशा गाठी तयार करू शकता. अगदी न घाबरता अशा प्रकारे तुम्ही गाठी तयार करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, मी नंतरही गॅसवर पाक ठेवून अशा प्रकारे गाठी तयार केल्या आहेत आणि पुढेही तुम्हाला दाखवणार आहे की या गाठी कशा तयार झाल्या आहेत. तर बघा, पहिल्यांदा सर्व मिश्रण असं त्या धाग्यावर असं ओतून काढलं आणि ते घट्ट व्हायच्या अगोदरच ही सर्व प्रोसेस करून घेतली, कारण लगेच हा पाक घट्ट होतो. आणि त्यातून राहिलेला जो थोडा पाक होता त्याचेही अशा प्रकारे छोट्या छोट्या साखरेच्या गाठी तयार करून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे ह्या गाठी तयार होत आहेत आणि ह्या गाठी अजिबात ताटाला किंवा आप्पेपात्राला चिकटत नाहीत. अगदी सहजपणे सर्व गाठी निघत आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपल्याकडून जर पाक हा पुढे गेला असेल किंवा ओतताना जर उशीर झाला असेल तर काही हरकत नाही. अगदी सहजपणे आपण ह्या साखरेच्या गाठी बनवू शकतो. अगदी न घाबरताही तुम्ही अशा प्रकारच्या गाठी नक्की घरामध्ये ट्राय करा. ओतल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटात ह्या गाठी अगदी सहजपणे सुकतात आणि लवकरही निघतात. अगदी तुम्ही पाहू शकता, मी अशा 3 प्रकारच्या गाठी तयार केलेल्या आहेत आणि ह्या अगदी सहजपणे निघत आहेत. तुम्हाला ह्या काढूनही दाखवत आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या साखरेच्या गाठी किती छान झाल्या आहेत आणि ह्या नंतर मागणं केलेल्या पाक नंतर केलेला त्याच्याही गाठी अगदी सहजपणे निघत आहेत आणि ह्या अशा साखरेच्या गाठी धाग्यामध्ये किती छान दिसत आहेत आणि अगदी सहजपणे निघतही आहेत.
अजिबात चिकटलेल्या नाहीत किंवा मोडलेल्याही नाहीत. जर आपण डबल पाक केला तरीही या गाठी अगदी सहजपणे होतात. तर बघा, त्यानंतर ज्या मी गाठी केल्या होत्या त्या अगदी सहजपणे निघत आहेत. आणि हे जर मिश्रण पातळ झालं असेल तर ह्या पातळ गाठी तयार होतात. त्यासाठी आपल्याला ह्याच्यावर डबलही ओतलं तरी चालेल. त्यानंतर बघा, ह्या आप्पे पात्रामध्ये केलेल्या गाठीही अगदी सहजपणे निघतात, हे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला वाटत असेल ह्या गाठी आप्पे पात्राला चिकटल्या आहेत तर असा बोटाने प्रेस करून अगदी सहजपणे ह्या निघत आहेत. जर जास्तच घट्ट वाटत असेल तर चमचा घ्यायचा आणि चमच्याने अशा प्रकारे त्या एका साईडला अशा ढकलून घ्यायच्या, म्हणजे त्या गाठी अगदी सहजपणे निघतात. तर तुम्ही पाहू शकता ह्या गाठीही अगदी खूप अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूप छान झालेल्या आहेत. तर अशा गाठी तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढे चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरलाही प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हीही अशा गाठी एकदा नक्की ट्राय करा. तर झाल्या बघा माझ्याही गुढीपाडव्याच्या अशा साखरेच्या गाठी. तुम्ही कधी करताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा गाठी एकदा नक्की ट्राय करा.